राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। या सोडतीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या सर्वसाधारण प्रवर्गाची जागा निश्चित करण्यात आली असून त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवकांना महापौर पदासाठी उमेदवारीची संधी मिळणार आहे। यामुळे महापालिकेत प्रतिनिधित्व असलेल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहे। काही नगरसेवकांनी महापौर पदासाठी दावा करण्याची तयारी सुरू केली असून पंचांतर्गत बैठकांचा धडाका सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक अलीकडेच पार पडली असून निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेबाबत वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत। अशा पार्श्वभूमीवर महापौर पद खुल्या प्रवर्गात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। महापौर पद कोणाच्या पारड्यात पडते यावर आगामी 2.5 वर्षाच्या कारभाराची दिशा ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे अल्पसंख्याक महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी यावेळी संधी न मिळाल्याने काही ठिकाणी नाराजी व्यक्त होतीये। महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुढील काही दिवस मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता असून नागरिकांचेही लक्ष आता महापौर पदाच्या निवडीकडे लागले आहे।